तर मित्रांनो पी-एस डीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघत चाललो आहे जे की प्राइज ॲक्शन बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची पूर्ण सिरीज आपण घ्यायचा प्रयत्न करतो आहे. त्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, तर ह्याच्यामध्ये बघणार आहे की प्राइज ॲक्शन काय असतं, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, त्याच्यामध्ये बेसिक प्राइज ॲक्शन काय कन्सेप्ट आहे आणि का त्याला प्रोफेशनल ट्रेडर जे आहे हे त्याला जास्त फॉलो करतात. ओके, तर एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती अजून पहिल्यांदा बघत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील, न्यूज व्हिडिओज असतील, हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल. ओके, आणि हा पूर्णच्या पूर्ण ही जी सिरीज आहे ही पूर्णच्या पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारे आपण पैसे घेत नाही आहे. तर फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्हाला व्हिडिओज आवडले, आपली सिरीज आवडली, तर डेफिनेटली तुमच्या पण बाकीच्या फ्रेंडला शेअर करा, जेणेकरून मराठी लोकांना जास्तीत जास्त फायनान्शियली फ्री किंवा आपण त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट शेअर मार्केट, त्याच्यामध्ये एक बेसिक कोर्स तरी त्याच्यामध्ये आपण बेसिकपासून पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत कोर्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यास मदत करतो आहे. आणि ही पूर्णच्या पूर्ण डेटा तुम्हाला एकाच यूट्यूबच्या व्हिडिओजवरती, एकाच यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला भेटतो आहे. तर हे पण खूप चांगल्या प्रकारे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण एकदम सोप्या भाषेत बघणार सगळ्या गोष्टी. तर बघू आपण जे की पूर्णच्या पूर्ण सिरीज जे आपण बघायचे आहे, ज्यामध्ये बेसिक ऑफ टेक्निकल ॲनालिसिस हे काय असे आपण पहिल्यांदा बघितलं आहे. तर का ते व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसाल तर डेफिनेटली प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्यानंतरनं प्राइज ॲक्शन बेसिक सिरीज काय असते ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो प्राइज ॲक्शन, आता प्राइज ॲक्शनमध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहेत, तर प्राइज ॲक्शन बेसिक काय असतं, त्यानंतर आपण त्याला का वापरायचं, की आपण इन द सेन्स प्रोफेशनल ट्रेडर जे पण असतील ह्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोक यूज करतील, त्याचं कारण काय आहे, इम्पॉर्टंट प्राइज ॲक्शन कन्सेप्ट काय असतात, तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघायचा प्रयत्न करतो आहे. तर सोप्या गोष्टीमध्ये जर आपण बघायला गेलो तर प्राइज ॲक्शन कुठं आपण ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये किंवा कोणतर बोलता आपण हे नाव ऐकलं असणार की मी प्राइज ॲक्शन फॉलो करतो किंवा मी प्राइज ॲक्शन बघून मी ट्रेड करतो. तर प्राइज आणि ॲक्शन हे काय प्रकार आहे, तर सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये जर आपण बघायला गेलो तर प्राइज म्हणजे काय असते, किंमत असते, तर ह्याला बोलतो आपण किंमत. ओके, तर ॲक्शन म्हणजे काय, तर मोमेंट म्हणजे काय असते की काहीतरी ॲक्शन झाली, म्हणजे सपोज एकाला मारला तर दुसऱ्यानं त्यानं काय होणार, मारला गप नाही बसणार, तो दुसऱ्याला मारणार, तर ह्याला बोलतो आपण न्यूटन्स लॉ तर होता ना, तर त्याच्याप्रमाणे ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. म्हणजे काय की ॲक्शन म्हणजे काहीतरी हालचाल झाली, काहीतरी मोमेंटम झाला, त्याला बोलतो आपण ॲक्शन. मग आपण ह्या दोघांना जर आपण ॲडिशनल केलं, दोघांना का एकत्र बघायचा प्रयत्न केला, तर किमतीचं जी पण मुवमेंट होते, म्हणजे आपली जी किंमत आहे ते प्राईस आहे, म्हणजे रेट आहे. आता रेट कधी खोटं नाही बोलत आहे. ओके, म्हणजे जो पण रेट त्यावेळी झाला, जो पण रेट त्यावेळी डिसाईड झाला, तो खोटं नाही आहे. ओके, आणि मारवाड्यामध्ये एक कहावत तुम्ही ऐकला असाल की प्राईस भगवानचे. ओके, तर प्राईस जे आहे ही म्हणजे काय आहे, ते जे मोमेंटम व्हायला लागलं आहे, ते जे फ्लक्च्युएशन व्हायला लागलं आहे, हे जे घडलेलं आहे, हे घडलेलं जे असतं हे खोटं नसतं. तर ह्याची जी ॲक्शन व्हायला लागल्या, म्हणजे काही वेळा जर का आपण बघायला गेलो चार्टमध्ये, तर इथून एक प्राईज होती, सपोज एक्झाम्पल घेऊया आपण, ही 100 रुपयाला प्राईज होती आणि हा शेअर सपोज 100 रुपयावरनं 200 रुपयापर्यंत गेला. तर ह्याचा अर्थ काय आहे की हे 100 रुपयेचा रेट कधी ना कधी तर होता, तो 200पर्यंत गेला, तिथून सपोज परत डाऊनला आला, सपोज हा आला सपोज 160च्या आसपास आला, परत हा रेट गेला 240च्या आसपास. याचा अर्थ काय आहे की 100 रुपयाची वस्तू 240पर्यंत जाते. याचा अर्थ काय आहे की कधी ना कधी ते 100 रुपयाला होती, त्यानंतर ते 200पर्यंत वरती गेले होता, प्राईस अपसाईड गेला होता, परत प्राईस डाऊनसाईड आला 160पर्यंत, परत प्राईस गेला 240पर्यंत. याचा अर्थ काय आहे की ही जी प्राईस आहे, ही किंमती जी अप अँड डाऊन व्हायला लागलं आहे, ह्याच्यामध्ये जे ॲक्शन व्हायला लागलं आहे, तर ह्याला आपण बोलतो प्राईस ॲक्शन. ओके, तर सिम्पल अर्थ आहे, सोप्या भाषेत अर्थ आहे की जी पण किंमत आहे, जे पण भाव आहे, जे पण रेट आहे, हा अप अँड डाऊन होत चालला आहे. तर ह्याचं जस्ट आपण एक चार्ट ड्रॉ केला, तर तो जो चार्ट असेल त्यालामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, तर ती जे चार्ट आहे तर त्याला बोलतो आपण प्राईज ॲक्शन. तर तो झाला प्राईज ॲक्शन. आता आपण सोप्या भाषेत जर का आपण चार्टवरती डायरेक्टली आलो, ओके, तर त्याच्या आधी जर का सपोज तुमचं डेमॅट अकाउंट नसेल, ओके, फ्री ऑफ कॉस्ट आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही अकाउंट जनरेट करू शकता किंवा व्हॉट्सअप पण करू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही आला तर ही जी मोर ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक केला, देन इथं आपला एक व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, व्हॉट्सअप नंबरवरती पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ही जी लिंक आहे, ह्या लिंकवर जर का तुम्ही ओपन केला, ह्या लिंक थ्रू जर का तुम्ही अकाउंट ओपन केला, देन तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपनिंग तुम्हाला बघायला मिळू शकते. ओके, तुम्ही काढू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली की काय प्रकार आहे, काय कन्सेप्ट आहे.
ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो, सपोज एक चार्ट घेतला आपण याच्यामध्ये, एक सोप्या भाषेत जर का आपण बघायला गेलो तर हा झाला चार्ट. ह्याच्या आधी ही चार्ट काय असते जर का कोणाला माहिती नसेल तर त्यासाठी फर्स्ट आपला जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या, टेक्निकल ॲनालिसिस नावाचा. त्यामध्ये ही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. ओके, आता जर का आपण ह्याच्यावरती आलो तर इथं आपल्याला 2 प्रकारच्या गोष्टी बघायला भेटतील. फर्स्ट जे लोक यूज करतात त्याला बोलतो आपण इंडिकेटर बेस ट्रेडिंग, इंडिकेटर्स बेस ट्रेडिंग. ओके, तर हे इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग म्हणजे काय असते हे समजायला स्टार्टिंगला ह्याच्यावरती समजायला खूप सोपं आहे. आणि ह्याच्यावरती जे ट्रेड भेटतात हे सिग्नल डायरेक्टली देत असतात, तर हे सोपं आहे. बट त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, प्राईज ॲक्शन काय असेल, हे दोन्ही पण गोष्टी आपण बघणार आहे. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर इथं आपल्याला काहीतरी असं मोमेंटमवाला फुग्यासारखं काहीतरी गोष्ट दिसते. त्यानंतर इथे एक आपल्याला लाल कलर दिसतो आहे, ह्या लाईनला काहीतरी हिरवा कलर झाला, इथून हा हिरवा आला, इथंपर्यंत लाल होता. म्हणजे काय आहे, हे इंडिकेट्स दिले आहेत आपल्याला. इंडिकेट्स म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल सोप्या भाषेत जर आपण बघायला गेलो, सपोज आपण गाडी चालवतो आहे, आपल्याला राईटला टर्न करायचं असेल तर आपण राईटचा इंडिकेटर वापरतो आहे. म्हणजे काय की आपण पुढचं जे पण वाहन यायला लागलं त्याला आपल्याला सांगायचं आहे की मला ह्या साईडला टर्न करायचं आहे. ओके, तर सोप्या भाषेमध्ये आपण एक सिग्नल दिला आणि त्या सिग्नल कधी कधी वापरतो, कधी कधी नाही वापरत. बट जो सिग्नल दिला ना आपण तर त्याला बोलतो आपण इंडिकेटर. म्हणजे इंडिकेटर आपला काहीतरी सिग्नल द्यायला लागला आहे की इथून प्राईस ह्या साईडला जाऊ शकते किंवा इथून प्राईस ह्या साईडला जाऊ शकते. हे इंडिकेटर्स आहेत. आणि ह्या इंडिकेटर हे कशावरून तयार झालेत तर ह्याला कोणतरी तयार केलं आहे, कोणतरी XYZ पर्सन ह्याला काय केलं, तयार केलं. बट हे मोमेंटम, हे जे इंडिकेटर्स, इथं जो इंडिकेटर ह्यानं दिला तर इथं का दिला, किंवा इथं एक इंडिकेटर दिला इथं का दिला, किंवा हा जो फुग्यासारखा शेप आहे इथं बारका झाला, हा फुग्यासारखा शेप इथं मोठा झाला, हे असं का व्हायलं आहे, कारण की ह्याला काहीतरी डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये ह्याला काहीतरी इंडिकेशन देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते मोमेंटम यायला ह्याला बोलतो आपण इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग. आता हा चार्ट आपण बघितला. आता दुसरा एक चार्ट तुम्हाला दाखवतो मी, सेम निफ्टी 50चाच आपण दुसरा चार्ट बघू. याच्यामध्ये जर का आपण ह्याला आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं जर का आपण बघायला गेलो 2 चार्टमध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो की हा चार्ट दिसायला क्लीन आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, की ह्याच्यामध्ये कुठं पण काय पण ह्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला दिसत नाही आहे, एकदम मोकळा चार्ट दिसतो आहे. हा सुरुवातीला समजायला थोडासा तुम्हाला अवघड वाटेल किंवा थोडं दमवेल, पण आपले हे जे व्हिडिओमध्ये पूर्ण जी सिरीज येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. तर त्याला थोडंसं तुम्ही बघितला तर तुम्हाला ते पण गोष्टी सोप्या भाषेमध्ये येतील. बट ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला, हा सुरुवातीला समजायला सोपा आहे, बट हे जे ट्रेडची ॲक्युरसी आहे ना ही खूप कमी आहे कम्पेअर्ड टू प्राईज ॲक्शनची. कारण की प्राईज ॲक्शनमध्ये काय होतं आहे की आता फॉर एक्झाम्पल इथून मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवला आहे, त्यानंतर इथून मार्केट डाऊनसाईड मोमेंटम दाखवला होता, तर इकडनं बरोबर मार्केट परत ह्याच्यामध्ये काय झालं, डाऊनसाईड मोमेंटम आले. तर आपल्याला ह्याच्यामध्ये लवकरात लवकर गोष्टी समजतात की मार्केट अपसाईड मोमेंटम कुठून दाखवू शकते, मार्केट डाऊनसाईड मोमेंटम कुठून दाखवू शकते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला प्राईज ॲक्शनमध्ये काय यूज होतं आहे, प्राईज ॲक्शनमध्ये मोस्टली चार्ट्स यूज होतात, पॅटर्न्स यूज होतात. ओके, किंवा अशा प्रकारचे पॅटर्न्स यूज होते त्याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये अशा प्रकारचे पॅटर्न्स किंवा हे वाले पॅटर्न्स जे की आपण अपकमिंग डेजमध्ये आपण बघू शकतो. तर असे जे पण पॅटर्न्स असतील ते त्याच्यामध्ये वर्कआउट होतात. ह्याची ॲक्युरसी 70%, 65%, 80% पण जाते, ह्याच्यापेक्षा जास्त पण जाते. ओके, आणि बेसिकली इंडिकेटर जे असते ते इंडिकेटर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर, किंवा कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असतील तर कॅन्डलस्टिक्स पॅटर्न आणि आपलं टेक्निकल पॅटर्न ह्या दोघांना मिळून आपण प्राईज ॲक्शनमध्ये वर्कआउट करतो आहे. हे सुरुवातीला समजायला थोडंसं डिफिकल्ट जाते, बट एकदा डोक्यात आलं तर तिथून ट्रेड करायचे चान्सेस किंवा तिथून ट्रेड आपले चांगल्या प्रकारे होऊ शकतात. बट जर का आपण इंडिकेटर जर का आपण बघायला गेलो तर इंडिकेटर सेम चार्टवरती जर का बघायला गेलो तर हे लेट आन्सर करते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर का आपण इथं सेम चार्ट जर का आपण ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये, तर प्राईज ॲक्शन जी आहे ते प्राईज ॲक्शन फॉर एक्झाम्पल, आता हे तुम्हाला नंतरचे व्हिडिओज बघितल्यानंतर समजेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे. प्राईज ॲक्शन आपल्याला ह्या पॉईंटला सांगत होतं की इथून मार्केट पॉज होऊ शकतं, म्हणजे थोडंसं साईडला जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊन साईड येऊ शकतं आहे. ओके, बट इंडिकेटर इथं काहीतरी वेगळाच भलताच सिग्नल द्यायला लागला होता. ओके, त्यानंतरनं इथून मार्केट पडला. ओके, बट हे जे पहिल्यांदाच आपल्याला कोण सांगितला, हे पहिल्यांदाच आपल्याला सांगितला प्राईज ॲक्शन. म्हणजे चार्ट जे असते भाऊ भगवानचे, म्हणजेच काय की प्राईज आपल्याला पहिल्यांदाच सांगायचा प्रयत्न करणार की इथून मोमेंटम येऊ शकते किंवा इथून मोमेंटम जाईल. बट इंडिकेटर जे आहेत हे थोडेसे लॅगिंग असते, थोडेसे डिले असते, त्याच्यामध्ये खूप सारे इंडिकेटर्स आहेत, बट मोस्टली इंडिकेटरला ॲक्युरसी थोडीशी कमी आहे. तर त्याच्यामध्ये
इंडिकेटर आपण जास्त नाही यूज करत, बिकॉज प्रोफेशनल ट्रेडर जे पण असतील जास्त करून प्राईज ॲक्शनला फॉलो करतात, प्राईज ॲक्शनला यूज करतात आणि त्याला वापरून इंडियन मार्केट असेल, क्रिप्टो मार्केट असेल, फॉरेक्स मार्केट असेल, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये काम म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट आपल्याला भेटू शकतो. ओके, तर आपण पण ह्याच्यामध्ये हेच यूज करणार आहे. प्राईज ॲक्शन जर का तुम्हाला प्रॉपर वेला जमलं, प्राईज ॲक्शन जर का तुम्हाला चांगलं जमलं, तुम्ही एकाच वेळी 3 प्रकारचे जे पण मार्केट असतील त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट बघायला भेटतील. आणि प्राईज ॲक्शन हे स्टार्टिंगला एकदम क्लीन असते, नीट असते आणि ह्याची ॲक्युरसी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला यूज करणार आहे आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू करणार आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू ह्याच्यामध्ये व्हिडिओज बघितला आणि जर का तुम्ही ॲप्रिशिएट केला तर ह्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओज जे पण असेल हे आपण आणायचा प्रयत्न करणार. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या पण मित्रांना शेअर करायला पण विसरू नका.